नमस्कार. मी पुन्हा आलोय. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा आलोय. आणि येताना मला एक गोष्ट सांगायची आहे, यासाठी आलोय की इथे यायचा मार्ग असतो, जाण्याचा नाही. जेव्हा आपण देशाच्या भल्याचा, कल्याणाचा विचार करून मार्गस्थ होतो, तेव्हा तिथून परतायचं नसतं. आणि हे न परतणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी ज्या मार्गावर चालतो आहे त्यात माझ्या देशाचं सौख्य सामावलं आहे याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणूनच या मार्गावर पुन्हा चालण्याचा निर्णय मी घेतला आहे. अर्थात आपल्यापैकी अनेकांनी लवकर परत या, लवकर परत या असं सांगितलं होतंच. मी एक सांगू, भारतीय जनता पक्षातलं कोणी बोलो न बोलो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातलं कोणी बोलो न बोलो, पण तुम्ही प्रत्येकाने मला परत या असं सांगितलं आणि त्याचा मान ठेवणं माझं कर्तव्य आहे. ज्या 1000 पहिल्या सबस्क्रायबरनीशी सुरुवात करून मी या प्रवासाला आरंभ केला होता, त्यातल्या लोकांनी परत या असं सांगणं हे माझ्यासाठी आवश्यक होतं. मला प्रश्न होता, परत यायचंय तर कसं? मोठ्या नाकोट्यानं बंद करणार म्हणून सांगून गेलो होतो. नाटक काय रे कुलकर्णी असं म्हणायला सोपं काम होतं, पण म्हटलं जरा आपण काहीतरी बघायला हवं ना. आणि मला पुन्हा त्याच माध्यमावर जातोय, पर्याय नाही. कारण आपलं काम काय माहिती आहे, खोटं बोलणाऱ्यांना उघडं पाडणे. म्हणून त्याच मुद्द्यावर जावं लागतं. मुद्द्यांचं रिपिटेशन होतंय का, पुन्हा पुन्हा तेच येतंय का, असं काही लोकांना वाटत असलं तरीही मला तसं आता वाटत नाही. कारण मी एक विचार केला की माझी लढाई कोणाविरुद्ध आहे, मला जागरूकता कोणाविरुद्ध आणायची आहे. असत्य पसरवणाऱ्याच्या विरोधात, व्यक्तीविरोधात नाही, खोटं बोलणाऱ्यांच्या विरोधातली माझी लढाई आहे. आणि तिथे ते मांडायचं ठरवलं आणि मला आधार मिळाला. म्हणून मी परत येताना म्हणतोय, थँक्यू रोहित पवार, थँक्यू. तुमच्यापासूनच प्रेरणा घेऊन मी परत येण्याचा निर्णय घेतला. झालं असं, रोहित पवार पंढरपुरात आमच्या विठोबाच्या तिथे अन्नत्याग आंदोलनाला बसले. जोरदार आंदोलन सुरू झालं आणि मग एक दिवस आमचे रोहित पवार म्हणाले की आता आंदोलन थांबणे नाही, चालूच राहील. एकदा तर ते म्हणाले नामदेव पायरीवर जाऊन आंदोलनाला बसेल. आता नामदेव पायरीचा विषय आला की जिथे आम्ही नतमस्तक होतो त्या पायरीवर हे उपोषणाला बसणार. आता काय होणार महाराष्ट्राचं, हा आम्हाला प्रश्न पडला. आणि बिचाऱ्या नामदेव पायरीचं कोडं संपलं. अचानक रोहित पवारांनी आपलं उपोषण मागं घेतलं. काही मिनिटांच्या चर्चेवर पालकमंत्री म्हणले हट भेटत नसतो, हे म्हणले पालकमंत्र्याला भेटत नसतो. दोघं भेटले नाहीत आणि शेवटी त्या माणसांच्या हातून उपोषण सोडलं, गिरीश महाजन. म्हणजे गिरीश महाजनांनी बरं उपोषण सोडायला सुद्धा कोणतं कारण हो, कोणतं कारण, फार मस्त होतं कारण. ते फार मस्त होतं. उपोषण सोडायला लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक लावू सांगितलं आणि लावायच्या बैठकीचा आधार घेऊन, हो बैठक लावू म्हणजे मीटिंग, MEETING, मीटिंग लावू असं सांगितलं. काय बैठक या शब्दाला फार वेगवेगळे अर्थ आहेत आपल्याकडे. मुख्यमंत्र्यांसोबत रोहित पवार बैठक लावणार, एवढ्या एका विषयावरती त्यांनी ते उपोषण सोडलं. नामदेव पायरीवर जाण्याचा विषय रोहित पवार सोडू शकतात, मग चॅनल बंद करण्याचा विषय आपण का सोडू शकत नाहीत, हा प्रश्न माझ्या मनामध्ये पडला. आणि मग ठरवलं की ज्या खोटारडेपणावर प्रहार करण्यासाठी आपण हे व्रत घेतलेलं आहे ते चालू ठेवलं पाहिजे, चालूच ठेवलं पाहिजे. मला पैशाची अपेक्षा नव्हती, पदाची अपेक्षा तर केलीच नाही, कंत्राट आयुष्यात घेतलं नाही. मी आधीच म्हणालो होतो, मी सुबंध करताना, निर्णय घेताना तक्रार नव्हती, वाद नव्हते, काहीच नव्हतं. तोस्तोपणा वाटायला लागलं म्हणून केलं. पण पुन्हा लक्षात आलं की आपल्याला जो तोस्तोपणा वाटतो आहे तोच मुळात मुद्दा आहे. तेच पुन्हा पुन्हा चुकीच्या पद्धतीनं घेऊन येत आहेत. मग आपण येणं काय गैर आहे? आपण येऊन त्याच मुद्द्यांवर ठाम राहणं आवश्यक आहे. म्हणून पुढच्या काळात ज्या मुद्द्यांवर मी आधी बोललोय, 2019ला चॅनल सुरू झालाय, 19, 20, 21, 22 या वर्षात जे बोललोय ना ते सगळं आठवण करून देऊन त्या मुद्द्यांचं काय झालं हे विचारायला पाहिजे. आपण ज्यासाठी ही जागरणाची मोहीम अवलंबत आहोत ते जागरण होतंय का
हे तपासायला हवं. खोटं बोलणाऱ्या माणसांना वारंवार खोटं बोलावं लागतंय आणि ते खोटं बोलून आमचा भ्रमनिरास करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचं खोटारडे पण उघड करायला हवं. त्यासाठी परत येण्याचा निर्णय घेतला आहे. परत आलो आहे. आपल्याशी वेगळ्याच पद्धतीचा संवाद नियमित साधणार आहे. अर्थात आपले नेहमीच्या प्रकारचे व्हिडिओ पण असतील. मी माझ्या सहकार्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या 2-3 दिवसामध्ये माझ्यावरचा विश्वास डळमळीत न होता नोकरी सोडून निघून जायचा निर्णय घेतला नाही. थँक्यू स्वप्नील कुमावत. बाकीच्यांचे तर आभार मानतोच आहे. थँक्यू ओंकार. आणि ज्या पोरीने माझ्या नसताना व्हिडिओ केला त्या निशिगंधाचेही आभार की हे चॅनल जिवंत ठेवण्यासाठी म्हणून, म्हणजे तू केला नाहीस ते केला नाहीस आम्ही करू रे असं जिनं सांगितलं ना त्या दिवशी बरं वाटतं बरं का. म्हणजे अनालायझरचं हे वाढलेलं रूप कोणीतरी हातात घेऊन चालवत राहावं एवढीच अपेक्षा आहे. आणि त्यामुळे ते असा कोणी चांगला मिळाला तर त्याच्या हाती सुपूर्द करायला अजिबातच हरकत नाही. या माझ्या विश्वासाला अधिक दृढ केल्याबद्दल निशिगंधाचेही आभार. आणि हो, 2 दिवसात तुम्ही चॅनलला अनसबस्क्राईब केलं नाही याबद्दल तुमचे आभार. आणि ज्यांनी केलं असेल ना त्यांनी परत एकदा सबस्क्राईब करावं आणि आपली ही बोल यात्रा अशीच चालू राहावी एवढीच अपेक्षा. धन्यवाद.